आता मंडळी आता आपण आलो आहोत सुळकाई डोंगरावर. ज्यांना माहीत नसण्यासाठी सवासण्या एक देवीचा कार्यक्रम असतोय, त्यासाठी आम्ही आत्ता गाडीवर जाऊ तिकडून. बट आमची नालायक डोक्या येते, त्यामुळे एवढं अख्खं आम्ही सगळं चढून आलोय वरती. त्यामुळे व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा, नक्की आवडेल आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. त्या समोर दिसतात त्या माझ्या मोठ्या काकी, इथं सगळ्यांचे फोटो सेशन करतायत, त्यांना फोटोची आवड खूप आहे. बरोबर समरे हे आहे मरिआईचं मंदिर, ज्या ठिकाणी मानाच्या सवासण्या पहिल्यांदा घातल्या जातात. यानंतर वरती सुळकाईला मग सर्वजण जेवतात. सगळ्यांनी मॅचिंग मॅचिंग ठरवून केलंय का? जमला ठरवून ना, एकानं दोघींना आणले होते, आम्ही दोघी परत नेसतो. त्या दोघींनी आणलेले. तुला पण सांगायला पाहिजे होतं ना. होय मग नाही काय पण करत नाही ते कोण. मामी मामी इकडे इकडं. हो आत्ता आम्ही रानवाटेने सुळकाईच्या मंदिराकडे निघालोय. हे होय, खरंच खूप मज्जा केली आम्ही. शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. वाटेत चालतानाच आम्हाला एक चिंचाचं झाड दिसलं, तर आम्ही चिंचा काढतोय. त्याचा एक पण नेम लागलेला नाही. असं काय नव्हतं लागलेला, बट चिंचा पडल्या. चिंचा चुके यात का आलं. वरनं शेवटी चिंचा काढल्या भरपूर, परत मीही काढल्या, पण त्या काठीने काढल्या. पुन्हा मी बी म्हणजे बघितलं मला निघतात का, पण मला निघल्या नाही. ही चिंचा खात आहे, ही काढत आहेत. बघा चिंच. या दोन म्हशी, त्यांना कामधंदे नाहीत, तुला लय धंदा काम धंदा, म्हणून तर हे सुरू केलं युट्यूब. होय होय होय, पॉइंट आहे. बोल बोल. वरच ये, खाली चाललो आम्ही. हो हो चाललो आम्ही. धर तू चिंच. गोळा करा त्याला वटा घेतो. कावळ्याच्या वाटात चिंच घ्यायच्या. सगळ्यात जास्त ठेव्यात. असं दाखव बरं. ड्रेस खराब होतील तुमचं, तुला बार काय वाटत. आम्ही एका सगळं तिथे गेल्यानंतर घेऊया. दाखव की चिंचा. या आमच्या कावळ्याने चिंचा घेतल्या. कावळ्या इकडे बघ जरा. मी कावळ्याच्या वाट्यात घेतल्या चिंचा. मी आहे चाललंय काय. समृद्धी आता इथला दगड उचलणार आहे. तिच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. उचल. जवानांची पोरगी आता काय करते. उचललाय. प्रसन्न आणलंय एवढ्या वर, पाय दुखायला लागलेत. या बघा शेरड्या प्रसन्नाच्या ना लाईक
खूप लांब आलोय आम्ही आता वरती. पायाची वाट लागला वाट. हे काय समरे काय बोलू आता या मूर्खानं आणलं आम्हाला इथे मला वाटलं वरती जवळ असेल. लय लांब आहे आणि पाण्याची बॉटल पण नाही आणली मी. एवढा हुशार आहे ना तो. आम्ही थँक्यू. त्यामुळे नीचे पैसे देतोय मी. त्यामुळे लोक देतात नीचे पैसे. केसात हात घालून घालून टाकला व्हायला लागला. काय नाही बाकी असं. मरते बोंबला. समरे सगळं पाहिजे. वर जायला आपल्याला मात्र व्हायला पाहिजे. वेळ आल्यावर नक्कीच वर जा. एकत्र जाऊया सगळे. कशाला तुमचा ताप आणि मला माहिती तू वर नको रे बाबा. माझी बायको आली. कुठं आहे? हे तेच मंदिर आहे ज्याच्यासाठी आम्ही इतकं वन चाललो. मंदिर खूप भव्य आहे. जर तुम्ही इकडं आलात तर विट्यात आलात तर नक्की भेट द्या. जुना रेवण सिद्धच्या पुढचे मंदिर म्हणजे सुळकाई मंदिर. आल्यावर नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. हे सुळकाईचं मंदिर. सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनते पङ्कजवासिनि देव सुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय ऐकलि कल्मषनाशिनि कामिनि वैदिकरूपिणि. हे पाया पडा आलोय ना आपण. मी बसला इथं. समरे पाया पडा आलोय आपण. पासवर्ड बघ मला नाही माहिती. समरे इथं आमची मस्तपैकी देवाच्या नंतर आमचं मस्तपैकी जेवण झालं. जेवणामध्ये काय काय होतं असं? भजी, तळण, पुरणपोळी. सांगच तो पण परत मस्त जेवण होतं. त्याला स्माइल. त्यानंतर आमचं थोडं फोटो सेशन झालं. यानंतर आम्ही गाडीत खूप मजा केली. कुठं आलोय आपण? हो आम्ही पुन्हा तुम्ही काय आवाज आहे? आता- डबल एकदा. आम्ही आता आलो आहोत जुन्या रेवणसिद्ध मंदिरापाशी, जे सुळकाईला जातानाच वाटेतच आहे. मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे. कधी आला तर नक्की हे भेट जुनं द्या. रेवसिद्ध म्हणजे मूळ स्थान पहिलं. 2014 तिकडचं मंदिर बांधलं. दगड दे. सेकंड मार्क की हलका दगड दे. विचार पूर्ण होणार असेल तर. आणि त्या पद्धतीने आलं तर समजून जायचं की होणार आहे. पाया पडून जाऊया. बरोबर. हा. उचलं ना कसला सगळ्या चिकटचा हात माझा. इच्छा पुरी व्हायची असेल तर जड दे आणि इच्छा असं असं एवढंच बस. होणार नसेल तर हलका दे. हलका दे.
शाणी मम्मी छोटा दगड आहे. अगं असू दे की. नको काकी सोडा. आता हलका माग, तीच इच्छा मागून. मला दगड देऊ तुझे दगड दे. आता काय म्हणायचं? इच्छा माग आणि हलका दगड दे म्हणून. पुढचा नाही तोच उचलायचा. उचलायचा. हा उचलायचं काय म्हणायचं काम तर हलका दगड दे. थांब जरा. आता अजून एकदा पुढचं घ्या आता. इथं पण तसंच. असू दे, आपल्याला काय होते मला पण माहित नाही, उगाच सांगतोय मी पण. ए मम्मी काय म्हणायचं? हलका मग पहिलं ना बघू. जय देव जय रेवणनाथा भवभयकारक तू दीननाथा. जय देव जय देव जय देव जय देव जय रेवणनाथा भवभयकारक तू दीननाथा. जय देव जय देव जय देव जय देव जय रेवणनाथा भवभयकारक तू दीननाथा. जय देव जय देव जय देव जय देव जय रेवणनाथा भवभयकारक तू दीननाथा. जय देव जय देव. रेवातीरी रेवेत्रमत अवतरले तेव्हा रेवण्णा मे प्रेमे पाचरले. सहन सारक कृषिकर्मी रमले दत्तांनी सिद्धी देऊन चकविले. जय देव जय देव जय देव जय देव जय रेवणनाथा भवभयकारक तू दीननाथा. जय देव जय देव जय देव जय देव जय रेवणनाथा भवभयकारक तू दीननाथा. जय देव जय देव. बर दाखव चोरून. छान बघितलं की त्यासारखं मग बाहेर काढते. हे बारक्याला कशाला घेतले वरती. मामी खरी शिक्षा काय आता? खरी शिक्षा मॅडम थांबा एक. दॅट्स इट फॉर टुडेज गाईज. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे समोरचं आमचं घर आहे, साधं आहे पण आमचं आहे.